चर्चा बैठकीचे अध्यक्ष तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष सुभाषजी दयेकर साहेब हे सुद्धा आम्हाला आजच्या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कृपा उपस्थित आहे. आपण सर्व मिळून एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आज पांढरकवळा या परिसरामध्ये एका परमेश्वराचे भव्य सेवक संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. ह्या संमेलनामध्ये सकाळी 7 ते 8 एका परमेश्वरी कार्याचा हवनकार्य पार पडलं आणि त्यानंतर 9 ते 11 एका परमेश्वरी कार्याची शोभायात्रा पार पडली आणि त्यानंतर एका परमेश्वरी कार्याची चर्चासत्र सुरुवात झाली. ह्या चर्चासत्रामध्ये स्वयंसृष्टीरचयिता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझे प्रणाम. त्याचप्रमाणे आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबाला सुद्धा माझे प्रणाम. त्याचप्रमाणे बाबाला वेळोवेळी सहकार्य करणारी आम्हा तुम्हा सर्वांची मातोश्री वाराणसी आईसुद्धा उपस्थित आहे. आईला सुद्धा माझा प्रणाम. त्याचप्रमाणे मंचावर प्रामुख्याने उपस्थित असलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक व आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय सुरेशजी कडंबे साहेब उपस्थित आहेत. यांनासुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक आदरणीय तापेश्वरजी वैद्य साहेब, आदरणीय रवीजी खापरे साहेब, तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ शाखा उमरेड शाखेचे कार्याध्यक्ष आदरणीय गुणवंताजी भोयर साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे शाखा चंद्रपूर शाखेचे कार्य सचिव म्हणून आदरणीय रमेशजी चौधरी साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी संचालक आदरणीय विठ्ठलजी क्षीरसागर साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंचावर प्रामुख्याने उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आदरणीय मार्गदर्शक मंडळी चंद्रपूर परिसरातील धुलीचंदजी गिरीपुंजे साहेब, त्याचप्रमाणे मळावेजी पाचगाव, जंगलूजी जोडे मकरधोकडा, श्रावणजी घोगरे नेरे, नारायणजी भगत सोनेगाव, देवेंद्रजी एंडे भौरी, हेमराजजी जिचकार नागपूर, पांडुरंगजी वंजारी पाचगाव, महादेवजी चरडे तारणी, नरहरीजी व्यंकटकर नागपूर परसोडी आणि मंचावर उपस्थित प्रत्येक परिसरातून आलेले मार्गदर्शक कार्यकर्ता तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आणि ह्या चर्चासत्रामध्ये आवर्जून उपस्थित असलेले बाबांचे सेवक सेविका बालसेवक बालसेविका सर्वांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करणारे आयोजक आदरणीय ठाकरेजी पडोळेजी व त्यांचे सहकारी सर्वांना माझा नमस्कार. आणि ह्या चर्चासत्राचे सूत्रसंचालन सांभाळणारे दादा यांनासुद्धा माझा नमस्कार. बघा बंधूंनो, बाबांनी सर्वात प्रथम आपल्याला वेळेची मर्यादा दिलेली आहे. वेळ म्हणजे काय? सत्य, मर्यादा आणि प्रेम. ह्यापुढं माझ्याकडे वेळ राहिलेला नाही आहे. 4:10 झालेले आहेत. आणि आधी कसं होतं, हा तुमचं वेळ होतं आणि त्यानंतरचा वेळ म्हणजे अध्यक्षाचा राहत होता. पण आज ती परिस्थिती नाही. आज माझ्या हातात तो वेळ नाही. म्हणून मी बोलावं का नाही बोलावं, जरी आपली इच्छा असेल तर मी तुमच्याकडून 5-10 मिनिटाची वेळ मागू शकतो. अन्यथा मी एवढंच बोलून मी माझी रजा घेईल.
बघा, आज अशी वेळ आली की अध्यक्षाला वेळ मागावा लागतो आणि आधी अध्यक्षाच्या पॉवरमध्ये वेळ होतं. असो, हे परमेश्वरी शक्ती आहे, सोडणार नाही. भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता बाबांनी 4 तत्व दिले आहेत. परमात्मा एक, मरे या जिये भगवत नाम पर, दुःखदारी दूर करते हुए उद्धार आणि इच्छानुसार भोजन. तर आपल्याला बाबांनी इच्छानुसार भोजन याचा अर्थ आपल्याला समजून सांगितलं. इच्छानुसार भोजन म्हणजे फक्त भोजनच नाही. इथे भोजनामध्ये कितीतरी प्रकार बनले आहे. गुलाबजामुन आहे, बालुशाही आहे, जलेबी आहे, काला जामुन आहे आणि बरेचसे आटम आहेत. सन 2014मध्ये इथे संमेलन झालं होतं, तेव्हा मी इथे आलो होतो. हे एवढं मोठं गुलाबजामुन होतं की ते एक गुलाबजामुन खाल्लं की दुसरं जेवणाची काही गरज नव्हती. हे परमेश्वरी कार्य आहे आणि आपल्याला इथे गोडच मिळत असतो. आणि आतापर्यंत बरेचसे वक्ते बोललेले आहेत आणि त्यांच्या बोलण्यानुसार तुमचं पोट भरलेलं असेल. आणि मी स्वतःचा एक छोटासा अनुभव सांगतो. इच्छानुसार भोजन ह्या मार्गामध्ये येण्याआधी माझी अशी इच्छा होती की जी माझी परिस्थिती होती ना, त्या परिस्थितीनुसार मी इच्छा ठेवली. बघा, आपण अनेकत असतानाही परमेश्वर होतं, पण आपण त्या परमेश्वराला समजू शकलो नाही. आज आपण ह्या मानव धर्मामध्ये आलो तर आपल्याला परमेश्वराची जाणीव झाली. ती कोणं करून दिली? त्या बाबांनी करून दिली. बाबांनी काय म्हटलं? मी नाही, तो आहे. आधी कसं होतं? तो नाही, मी होतो, आहे की नाही? असो, तेव्हा मार्गात येण्याआधी माझी परिस्थिती खूप घालावलेली होती. कर्जाने त्रस्त होतो, कुटुंबामध्ये दुःख होतो, परिस्थिती घालावलेली होती. कसं करावं, काय करावं? शेवटी पर्याय माझ्या मनामध्ये एकच आला की एकतर नागपूर सोडून जावे किंवा अन्यथा आपली आत्महत्या करून आपली लीला समाप्त करावे. मुलगी जन्माला आली, नंतर मुलगा आला. जेव्हा मुलगा जन्माला आला आणि तो सासूरवाडीमध्येच माझी पत्नी असताना मला फोन आला की आपल्याकडे मुलगं झालं. मला आनंद झाला, पण दुःख खूप होता. परमेश्वरा म्हटलं, जे इच्छा होती ती झाली, पण पुन्हा माझी एक इच्छा अशी आहे की जरी मी माझ्या मुलाला जाताना जरी पाहिलं आणि जाता जाता किंवा येता येता जरी माझं ॲक्सिडेंट झालं तर मला खूप आनंद होईल. परमेश्वराने ऐकलं आणि तो ॲक्सिडेंट झालं. ॲक्सिडेंट झालं, पहिले दुःखात होतो. दिवस कसे बसे निघाले. घरी होतो, काही लोक येत होते ज्यांचा कर्ज होता. शेवटी नाही भावलं. दुःखी असताना खूप कष्ट सहन करावं लागलं. तुम्हा आम्हा जसं ह्या मार्गात येण्याच्या आधी कोणीतरी एक व्यक्ती मिळाला आणि त्यांनी ह्या मार्गाची रूपरेषा सांगितली. मला सुद्धा मिळाला. आणि मानव हा लालची आहे. जसं जसं दुःख येतो त्याप्रमाणे वागतो, सुख येतो त्याप्रमाणे वागतो. शेवटी परमेश्वरालाच मागावं लागतो आणि परमेश्वर देतो. मार्गाशी जुळलो. परमेश्वराला पुन्हा विनंती केली, बाबा, हे जे गेलेला वैभव आहे आणि आज ही जी परिस्थिती आहे, मला तुमच्याकडून मला पाहिजे. मार्गदर्शकांनी सांगितलं, बाबाच्या आदेशाप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये एकता करा आणि कार्याला सुरुवात करा. कार्याला सुरुवात केली. जसं जसं परमेश्वराला मागितलं, परमेश्वराने योग दिला. देणं सुरू झालं, योग मिळत गेला. ते दुःख दूर करण्याकरिता मला 4 वर्ष लागले. 4 वर्षामध्ये ज्यांचं ज्याचं माझ्यावर कर्ज होतं, प्रत्येकाच्या दारात तो कर्ज नेऊन दिलं. त्यानंतर
मी माझ्या स्वतःसाठी, परपंचासाठी, कुटुंबासाठी पुन्हा परमेश्वराला योग मागत गेलो, पुन्हा कार्य करत राहिलो आणि आज परमेश्वराच्या कार्याने, बाबाच्या कृपेने माझ्या कुटुंबामध्ये सुखसमाधानीने जीवन जगू लागलो. मधात पुन्हा एक इच्छा, हा मानव आहे. परमेश्वराने बाबाला म्हणला आहे, हे मानव, तूने मुझे प्राप्त किया है, भले ही उसमें से तू एक मानव है जिस पे मैं तुझ पे भरोसा करता हूँ. त्याप्रमाणेच आमची शेवटपर्यंत इच्छा कधी कमी होणार नाही. जेवढं येईल तेवढं आम्हाला कमीच राहील. 18/4/2024 ह्या कालावधीमध्ये आपल्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची निवडणूक लागणार होती. त्याआधी इच्छा अशी दर्शवली होती, 1 वर्षाआधी कुटुंबामध्ये पती पत्नी बसलो, मुलगा मुलगी जवान झाली, आता त्यांच्या हिशोबाने चालावं लागेल. पत्नी म्हणाली माझी, तुम्ही म्हणे मागच्या वेळेसही इलेक्शन लढण्याच्या इच्छुक होते, पण मी म्हटलं तेव्हा मी सक्षम नाही, मला परमेश्वराने सक्षम केलं नाही, बाबांनी सक्षम केलं नाही, आणि मी जरी ह्या परमेश्वरी कार्यात जरी फिरलो तर माझा परपंच मागे जाईल. म्हणून त्या 2018 मी माघार घेतला आणि 2024 इच्छा दर्शवली. पत्नीने म्हटलं, तुम्ही आता फ्री झालात, मुलगा जवान झाला, तुम्ही हा कार्य करण्यामध्ये सक्षम आहात. शेवटी बरेचसे निरोप आले, पण एक आमचे उगवता सूर्य ह्या पॅनलच्या माध्यमातून जे सहकारी होते त्यांना आम्ही शब्द दिलेला होता, आम्हाला तुम्ही तिकीट दिली अथवा नाही, पण आम्ही तुमच्याशी जुळून आम्ही कार्य करू. शेवटी जेव्हा निवडणूक आली, त्या पिरियडमध्ये पुन्हा माझ्या नावाची नोंद कमी झाली. मी हिम्मत हारली नाही, मी शब्दावर उभा होतो. मला माहिती आहे हा मानव धर्म शब्दावर आहे, शब्दावर आहे. 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमावर आहे. ज्याची इच्छा आहे परमेश्वर कधी त्याला टाळत नाही. इच्छा जाहीर झाली, पुन्हा मला त्या पॅनलमध्ये घेण्यात आलं. पॅनलमध्ये घेण्यात आलं. बाबाच्या कृपेनं, तुमच्या सहकार्यानं पॅनल निवडून आले. ही कोणाची कृपा? परमेश्वराने इच्छानुसार भोजन दिलं, ही खूप महान कृपा आहे. आता आमच्या कडंबे साहेबांनी सांगितलं, हा जो प्रकार आहे तो मानव धर्म आहे. ह्या मानव धर्माची जोही छेडखानी करत असताना आपण पाहत आहात. मला वाटते ह्या मंचामध्ये, ह्या मंडपामध्ये 2 वर्षापासून तर 40 ते 50 वर्षापर्यंतचे इथे सेवक आहेत. त्या 40 वर्षाच्या, 50 वर्षाच्या सेवकांना माहिती आहे, ज्यांनी जसे कार्य केलं त्याला तसं फळ मिळालेलं आहे. ह्या माईकवर हा माईक गोड झाला म्हणून काही बोलणं काही चुकीचं आहे. म्हणून बाबांनी मर्यादा शिकवलेली आहे. मर्यादेमध्येच राहून प्रत्येक सेवकांनी बाबाचे कार्य करावे, आपल्या कुटुंबाला पुढे नेण्याचे, उंच आणण्याचे कार्य करावे. कारण की आपण ह्या मानव धर्मामध्ये कुणासाठी जुळलो नाही, आपल्या दुःखासाठी, कुटुंबासाठी जुळलो. आज उद्या 22 तारीख आहे. त्या 22 तारखेला मंडळामध्ये नोटीस आलेला आहे. त्या नोटिसाद्वारे असं जाहीर करण्यात आलेलं आहे, त्याला म्हणतात प्रशासक. ह्या मानव धर्मामध्ये प्रशासकाची गरज नाही. आम्ही पाहिलं आहे, बऱ्याचदा प्रशासकाच्या तिथं ताले लागलेले आहेत, प्रशासक बसलेला आहे, लीज नव्हती. परमेश्वराने सिद्ध केलं,
परमेश्वराला सांगितलं, प्रत्येक सेवकांनी सांगितलं, बाबा हा तुमच्या मानवधर्म निर्माण तयार केलेला आहे आणि ह्या मानवधर्माला वाचवणारे तुम्हीच आहे, आम्ही नाही. हा मानव फक्त नाममात्र आहे, फक्त कार्य करू शकतो, शब्द देऊ शकतो, पण शब्दावर उभं राहू शकत नाही. म्हणून बाबांनी म्हटलेलं आहे, इस मानव धर्म में लाखों की संख्या में सेवक आएंगे बोले, बाकी असं दाखवलं बाबांना. असं मी नाही बोलू शकत. तर फक्त तेच लोक आहे ज्यांच्यामुळे हा मानव धर्माची शान आहे. आम्ही फक्त आलो आहे, फक्त माईक फुकतो, आम्हाला मंच भेटला, माईक भेटला की असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, असं करायला पाहिजे. 1 घंटा का 2 घंटे बोलले तरी तेच 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 तेच. म्हणून बंधूंनो, पुन्हा बाबांनी वेळेची मर्यादा दिलेली आहे आणि माझ्याकडून 10 मिनटं उशिरा झालेला आहे. म्हणून सर्वप्रथम मी भगवान बाबा हनुमानजीला माफी मागतो. त्याचप्रमाणे आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजीला माफी मागतो, आईला माफी मागतो आणि उपस्थित मंच, सेवक सेविका तुम्हा सर्वांना माफी मागतो आणि माझ्या शब्दाला इथेच विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.